रोजच पडतो म्हणता पण उठणं कुणी बघत नाही. जिद्द माझी शांत आहे पण आतली आग अजूनही विझत नाही. मित्रांनो, झगडणाऱ्यांचीच कथा बनली जाते, सोडून देणाऱ्याचा कधीच इतिहास बनत नाही. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. मित्रांनो, आता बघू शकताय 10:42 झालीत. मित्रांनो, आजचा व्लॉग थोडा लेट स्टार्ट केलाय. माझ्या वाईफला थोडं बरं वाटत नाही, मग तर आम्ही हॉस्पिटलला जात आहेत. तर मी तिकडेच जात आहे. ट्राय करतो की मला जमलं तर मी शूट करतो, नाहीतर मग घरी आल्यावर करायला लागेल. तर आज थोडंसं तुम्हाला हे वाटेल बोर, पण प्लीज ॲडजस्ट करा मित्रांनो. आजच्या दिवस काय होतं ना, कधी कधी मेडिकल सिच्युएशननुसार आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात. तर त्यामुळे आज थोडासा प्रॉब्लेम आहे, पण मी ट्राय करतो काही कॅप्चर करायचं. जर नाही जमलं तर मित्रांनो सॉरी. मित्रांनो, मला काय वाटायला ना की गाडीचं बाईक आहे माझ्याकडे, तर जे मोबाईलचं सेटअप राहतं बाईकवरती ते करायला लागेल. कधी कधी काय होतं ना, काही कंटेंट तुम्हाला मोबाईल जे बाईकवर असतात ते पण आवडतात. तर मी बघतोय मित्रांनो, म्हणजे ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवर कुठे काय भेटतं. तर तुम्हालाही काही माहीत असेल, मी आयफोन यूज करतोय. तर आयफोनसाठी मी बघतोय की हेल्मेट रिलेटेड जे माउंट राहतं होल्डर, तर त्या टाईपचं काही सर्च होतं आहे का. तर मी 2-3 बघितलेत, पण आता कसं आहे ना, माझा पर्सनल एक्सपिरियन्स नाही, तर हे R&Dच होणार आहे. काही वेळेस काय होतं ना, बाईकवर राईड करताना ते हलतं स्टँडसुद्धा, तर ते बघायला गेलं आता. तर हा जो कॅमेरा आहे तो नाही यूज करू शकणार मित्रांनो, कारण की हा फार सेन्सिटिव्ह आहे. ह्याला जर काय म्हणतात ते स्टोन वगैरे येऊन जर लागले ह्या ग्लासला तर प्रॉब्लेम होईल. तर मोबाईल ठीक आहे, पण फ्युचरमध्ये जर आपला विचार आहे की एक चांगला कॅमेरा घ्यायचा, एक छोटा, तर ज्याला ॲक्शन कॅमेरा म्हणतात, तर तो असेल तर अजून बेटर राहील मित्रांनो. म्हणजे फुटेज वगैरे अजून चांगले येतील, क्रिस्टल वगैरे. तर बघू कसं काय होतं. आज मला हाफ डे लिव्ह घ्यायला लागली मेडिकल इमर्जन्सीमुळे, तर निघतोय मी हॉस्पिटलला. मित्रांनो, इथं बाईक लावली काढून. मजा आली बाईक चालून. आणि बघू शकताय गाडी इथे पार्क केली आहे. गाडी इथं पार्क केलेली आहे. चला मग जाऊया हॉस्पिटलला. सकाळचं वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि आपण हॉस्पिटलला आलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. ऑफिस एंट्रन्स आहे इथली, पण आलेली आहे. तो फर्स्ट फ्लोर. मित्रांनो, आपण आलेले आहेत. चप्पल ठेवून द्यावी इथं. त्यांना दाखवलंय मॅडमला, ठीक आहे म्हणले, मेडिसिन वगैरे घ्या म्हणले, आणि परवा बोलवलं आहे अजून. ते यायला लागेल एकदा ब्लड टेस्ट करायला. आता लिफ्टमधून खाली जात आहे. लिफ्टचं बटन दाबलं आहे मित्रांनो, बटनच दाबलं. आता कधी कधी असं माझ्यासोबत लई होतं. लिफ्टमधून बाहेर आलात मित्रांनो. समोरचं वातावरण बघू शकतात मित्रांनो. हे गेट आहे आणि गेटच्या बाहेर हे. तर मित्रांनो, आत्ता पण आम्ही मेडप्लसला आला होतात. मागं बघू शकतात आमच्या काही मेडिसिन भेटल्या नव्हत्या, त्या आत्ता भेटल्यात. आणि समोरच नीरा आहे, तुम्हाला दाखवतो नीरा सेंटर. तर नीरा प्यायचा आम्हाला, तर चला घेऊया. दादा एक नीरा देतात तुला, काय टाकते मित्रांनो? हे टाका. सब्जा टाकायला माझ्या याच्यात टाका बरोबर.
मित्रांनो चांगला असतं निरा, पोटासाठी पण चांगलं असतं आणि हीट पण कमी होते. तुम्हाला कधी चान्स भेटला तर ते निरा सेंटर पुण्यामध्ये भरपूर आहे, तर पिझ्झा तब्येतीसाठी चांगलं आहे. चहा स्किप केला तरी चालेल, पण निरा प्या मित्रांनो. निरा पिलाय बरं वाटतंय. चला आता मग आता घरी निघू, आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ. माझं जेवण आलेलं आहे, तुम्हाला बघू शकताय मित्रांनो. जेवणामध्ये आहे दोडक्याची भाजी, चपाती, लोणचं, टमाटर, कांदा आणि काकडी. हॅलो गाईज, बघू शकतायत आत्ता जवळपास 5:41 झालेत मित्रांनो. मी एक सिनारिओ टेस्ट करत आहे, त्याचे वेगवेगळ्या भागात चेक करायचं. ठीक आहे तो सिनारिओ, आणि वेगवेगळा डेटा क्रिएशन करायचं आहे. तर टेस्टिंगपेक्षा डेटा क्रिएशनमध्ये वेळ जातो आहे, आणि त्याचे जे सिनारिओ आहेत, कसा डेटा प्रोड्यूस करायचा आहे टेस्टिंगसाठी, तर त्यामध्ये वेळ लागतो आहे मित्रांनो. आता मी ते डेटा वगैरे प्रोड्यूस केला आहे, पण ते मॅनिपुलेट करणं, त्यानुसार कंडिशन मॅच होते का नाही बघणं, UIला दिसतोय का नाही तो बघणं, आणि त्याच्यानंतर माझे मेन सिनारिओ टेस्ट करणं, ह्याच्यामुळे आज खूप वेळ जातो आहे मित्रांनो. म्हणजे मी म्हणलं की होईल पटपटपट, पण होत नाही हे तसं, वेळ लागायला मित्रांनो. मी पण बोर झालो. कधी कधी काय वाटतं ना, एकच टास्क आहे, कितीदा म्हणजे टेस्ट करायचा, पण काय करणार मित्रांनो. ॲज अ टेस्टर आपल्याला काय करता, स्किप करता येत नाहीत कोणत्या गोष्टी, कारण की प्रत्येक एरियामध्ये चेक करायला लागतं, सगळ्या भागामध्ये बघायला लागतं. जर तो इश्यू आपण एका एरियामध्ये चेक केला आणि दुसरीकडे नाही चेक केला तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आजचा दिवस माझ्यासाठी रोलर कोस्टर सारखा होता, कारण मी आज हाफ डे लिव्ह पण घेतली, हॉस्पिटलला पण गेलो, मेडिसिन पण आणल्या, येताना पुन्हा निरा पण पिला, आणि पुन्हा येऊन हाफ डे लिव्ह नंतर मी आजचं काम पण स्टार्ट केलं. मित्रांनो, तुम्हाला मी ह्या आधी पण अनाऊन्समेंट केली की माझे इथून पुढे जे पण व्लॉग्स असतील ते इव्हिनिंगला 6:30ला येतील, तर प्लीज तुम्ही 6:30ला बघत जा मित्रांनो. निरा पिल्यावर एनर्जी येते, पण माझ्याकडे एवढे टास्क आहेत ना, त्या टास्क बघून माझी एनर्जी नक्की जाते. मित्रांनो, एक आनंदाची खबर आहे. माझा जो ऑफिसचा ब्लॉग होता त्याला जवळपास 450 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे ते 500 होणारच आहेत. आणि फर्स्ट जो ब्लॉग होता त्याला 150 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत, आणि अजून 2-3 ब्लॉग्स आहेत ज्याला 150+ व्ह्यूज आहेत मित्रांनो. आणि रोज जे व्लॉग्स टाकतोय त्याला 100+ व्ह्यूज येत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, थँक्यू. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या व्ह्यूजपर्यंत जाईल. माझ्यासाठी खूप आहेत मित्रांनो, की आपले व्ह्यूज एवढे जास्त नाहीत, पण युजर बघतायत, तर मला आनंद होतोय मित्रांनो. आणि आपले सबस्क्रायबर सुद्धा डेली वाढत आहेत, म्हणजे 1-2 वाढत आहेत, सध्या 2-3 वाढत आहेत, पण ते पण चांगलं आहे मित्रांनो. कारण की आपलं चॅनल आत्ताशी चालू झालंय आणि एक स्मॉल चॅनल आहे आपलं, तर त्याला लोकांची आवड मिळत आहे. आणि मी युट्यूबला CTR पण चेक केला, CTR पण चांगला आलेला आहे. कालच्या व्लॉगला तर 7.5% आलेला आहे, म्हणजे व्हेरी गुड म्हणलेले. तर थँक्यू मित्रांनो. तुम्ही असेच माझे ब्लॉग बघत जा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो कमेंट करा. थँक्यू सो मच. मित्रांनो, एक कविता आहे, मला माहीत नाही ते रायटर कोण आहेत, पण जे असतील मी त्यांनाच डेडिकेट करतो. कवितेचा टायटल आहे, मी पुन्हा उभा राहीन. रोजच पडतो म्हणतात, पण उठणं कुणी बघत नाही. जिद्द माझी शांत आहे, पण आतली आग अजूनही विझत नाही. कधी रस्ता लांब वाटतो, कधी वेळच साथ सोडते, पण मन म्हणत राहतं, थोडंसं उरलंय, पुढे चालत राहा. लोक बोलतील हे त्यांचं काम आहे, लोक बोलतील हे त्यांचं काम आहे. मी मात्र चालत राहीन, यश माझ्या पावलांचं नाम आहे. मी मात्र चालत राहीन, यश माझ्या पावलांचं नाम आहे. थोडा दम लागला तरी, थोडे अश्रू आले तरी, थोडा दम लागला तरी, थोडे अश्रू आलो तरी, नाव माझं नोंदवणार त्याच दिवशी जेव्हा मी पुन्हा उभा राहीन. नाव माझं नोंदवणार ज्या दिवशी जेव्हा मी पुन्हा उभा राहीन. तर मित्रांनो, कशी वाटली कविता प्लीज कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, रातचं जेवण आलं आहे तर तुम्हाला दाखवतो. जेवणामध्ये आहे पत्ताकोबीची भाजी, दही, चटणी, चपाती. चला तर मित्रांनो, आता 10 वाजता आहेत. आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतोय. जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा. तोपर्यंत गुड नाईट.